हॅलो, नमस्कार. थ्री ट्रॅव्हल बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी कोकणात चाललेलो, सकाळी 6:30 निघालेलो. म्हणजे व्यवस्थित प्रवास चाललेला. पण जसं माणगाव वगैरे गेलं त्याच्यानंतर मी खूप साऱ्या अशा लाईन्स बघितल्या. म्हणजे गॅसची लाईन, एवढ्या गाड्या उभ्या होत्या की मी उतरून विचारलं त्यांना की कधीपासून. ते 2-2 3-3 तास म्हणाले उभे आम्ही आणि गॅस येतोय, म्हणजे सप्लायर पाठवतायत त्या ट्रक साठी किंवा त्या येणाऱ्या गॅस साठी उभे होते. मी म्हटलं ठीक आहे, चला. मी पेट्रोल वापरतो, माझ्या गाडीत पेट्रोल म्हणजे पेट्रोलची गाडी आपली. तर पेट्रोलला मी पहिलं पेट्रोल पंप गेलो, पेट्रोल नाही. दुसरं गेलो, पेट्रोल नाही. तिसरं पेट्रोल नाही. म्हणजे 30-30 40-40 किलोमीटरच्या अंतराच्या ह्याच्यात मी फिरलो. संगमेश्वर पार गेलं, तिथे एका ठिकाणी पेट्रोल मिळालं, पण ते म्हणाले 1000च देईन. आता माझं असं झालं की अरे बापरे, मला पोचायचं देवगडात आणि 1000 रुपयात मी कसं जाऊ. ते म्हणाले पुढे जा. पुढे 2 पेट्रोल पंप, तिथे पेट्रोल नाही. शेवटी आता मला रत्नागिरीच्या मध्ये एक पेट्रोल पंप मिळाला, तिथे मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि मग ते म्हणाले की ठीक आहे, मी देतो 1500चं करून. आता ते 1500 ते 1000 करून मी आता कसं तरी प्रवास करतोय. पण मी तुम्हाला एक सांगतो, आपल्याला खरोखर अंदाज नव्हता, म्हणजे मलाही नव्हता एवढा. पण कोकणामध्ये जर आपण फोर व्हीलर म्हणजे आपली कार फोर व्हीलर घेऊन येतोय, तर खरोखर सांगतो त्रास आहे. कारण पेट्रोल नाहीये. गेला आठवडा म्हणजे ते 7-8 दिवस म्हणतात, आणि गॅस तर त्याच्यापेक्षा हालत बेकार आहे. जर तुम्हाला फिरायचं असेल तर आपली गाडी अर्धवट कुठेतरी म्हणजे अडकून पडेल किंवा त्रास होईल. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रवास करत असाल आणि त्याच्यावर तुमच्यावर म्हातारी माणसं असतील, तर माझी आजी आहे, ती कंटाळली अक्षरशः. पुस्तकं मी आणलेली तिच्यासाठी, मला वाटलेलंच की ऊन आहे वगैरे, पण ठीक आहे. तर ती एक आहे माझ्याबरोबर. माझा पेट आहे बघा, बसली आहे, डोना झोपली आहे. पण कसं आहे, एसी लागतो ह्या, म्हणजे आता एवढा उन्हाळा आहे कडक. तर त्याच्यामुळे तुम्ही जर कोकणात येत असाल तर तुम्ही न विसरता इन्क्वायरी करा. सीएनजी वाल्यांचे नंबर ऑनलाईन येतात, पेट्रोल पंप वाल्यांचे येतात. फोन करून विचारा कसं काय अवेलेबल आहे, किंवा निघालाच असाल तर समोरच्या पेट्रोल पंपला फोन करा की अवेलेबल आहे का पेट्रोल, गॅस. आणि अजून एक सॉरी सांगायचं राहिलं, हॉटेल्स हॉटेल्स 80% बंद झाली आहेत. म्हणजे तुम्ही फक्त ती बाहेरून चालू आपल्याला दिसतात गाडीतून, आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे फार कमी मटेरियल आहे, किंवा खूप क्वचित गोष्टी खायला ठेवल्यात त्यांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी आता फेस कराव्या लागतील. तर मी ॲज अ यूट्यूब चॅनल आहे आपला, आणि त्याच्यामुळे मी असं प्रयत्न केला की तुम्हाला सगळ्यांना कळवतो. निदान तुम्ही जर कोण जाणार असाल कोकणातले, तर तुम्हाला तो त्रास नाही होणार. तर ठीक आहे, काळजी घ्या. भेटू पुन्हा. बाय बाय.